नमस्कार. आपण मागच्या लेक्चरमध्ये लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स म्हणजे काय ते पाहिलेले आहे. तर ती डेफिनेशन एकदा पाहूयात आणि पुढे जाऊयात. If a1, a2, an are n vectors and m1, m2, mn are n scalars, then vector m1 a1 bar plus m2 a2 bar dash 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 is called linear combination of a1 a2 an bar. म्हणजे व्हेक्टर फक्त ॲड करायचे, त्यांना मल्टिप्लाय करा स्केलरने आणि जी काही सम येईल ती सम म्हणजे त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन असतं. तर हे लिनियर कॉम्बिनेशन नॉन झिरो आहे असं कधी म्हणायचं? मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला. लिनियर कॉम्बिनेशन इज कॉल्ड अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन इफ ॲट लिस्ट वन ऑफ द स्केलर्स m1 m2 mn इज नॉट झिरो. ह्यांच्यातला किमान एक जण नॉन झिरो असला पाहिजे. किमान एक जण नॉन झिरो असलं पाहिजे. मग एखाद्या लिनियर कॉम्बिनेशनला झिरो लिनियर कॉम्बिनेशन कधी म्हणायचं? सगळे एम आय जर झिरो असतील, म्हणजे पूर्णपणे वाटोळं होत असेल त्याचं, तो वेक्टर सगळा टोटली झिरो होऊन जाईल जर सगळे एम आय झिरो असतील तर. नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशनमध्ये काय असतं? एक तरी किमान एक नॉन झिरो असावं. बाकी खूप सारे झिरो असतील तरी चालतील, पण एक तरी नॉन झिरो असलं पाहिजे. तर ह्या लिनियर कॉम्बिनेशन या शब्दाचा, नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन या शब्दाचा वापर मी कोप्लेनॅरिटीच्या थेरममध्ये करणार आहे. कोप्लेनर वेक्टर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेले. वेक्टर्स आर कोप्लेनर if they are parallel to one and the same plane. They may lie in one plane, but if they are parallel to one plane, they are also called coplanar vectors. And we know that if we have two vectors a bar and b bar, then any vector r bar in their plane can be expressed as linear combination of a bar and b bar. मी तुम्हाला हा थेरम सांगितलेला आहे. दिस आर बार कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज T1 ए बार प्लस T2 बी बार. इथं मी त्याला लिनियर कॉम्बिनेशन म्हटलो नाही, कारण तेव्हा आपल्याला डेफिनेशन माहीत नव्हती. आता मी म्हणू शकतो की आर बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. आणि हे T1 T2 आहेत ना, ह्यातला किमान एक नॉन झिरो असतो, त्यामुळे हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन असतं. तर ह्या प्रूफबद्दल पण आपलं बोलून झालेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. आणि आता आपण कोप्लेनॅरिटीचा एक थेरम पाहणार आहोत. तर ह्या थेरमकडे वळतो मी. हा थेरम 3. आतापर्यंत आपले 2 थेरम शिकून झालेले आहेत. हा आजचा तिसरा थेरम आहे. 3 व्हेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ. म्हणजे परत आली नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन. कशासाठी? फॉर 3 वेक्टर्स टू बी कोप्लेनर. 3 वेक्टर कोप्लेनर असण्यासाठी कंडिशन. 3 वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट स्केलर्स. व्हॉट टाइप ऑफ स्केलर्स? नॉन झिरो. Actually there exists non-zero linear combination. There exists non-zero linear combination x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar. आता हे नॉन झिरो शब्द आला ना, नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन, की त्याच्यातच आलं की एक्स वाय झेड यांच्यापैकी कोणीतरी एक नॉन झिरो असला पाहिजे. ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. देअरफॉर दिस इन ब्रॅकेट एक्स वाय झेड नॉट इक्वल टू 0 0 0 ही कंडिशन रिपीट केल्यासारखं आहे. म्हणजे नॉन झिरो या शब्दालाच परत इथं रिपीट केलं गेलं आहे. जाऊ द्या, आपण स्टेटमेंट एकदा नीट पाहूया. कोप्लेनर. 3 वेक्टर्स आर कोप्लेनर इफ देर एक्झिस्ट लिनियर कॉम्बिनेशन. दिस टाईप ऑफ लिनियर कॉम्बिनेशन अस्तित्वात असणं म्हणजे कोप्लेनरसाठी नेसेसरी सफिशियंट कंडिशन. चला आपण परत 2 भागामध्ये प्रूव्ह करणार. कोप्लेनर आहेत असं ॲश्युम करायचं, कंडिशन सॅटिस्फाय होते दाखवायचं. दुसऱ्या भागामध्ये कंडिशन सॅटिस्फाय होते, व्हेक्टर कोप्लेनर आहे. मग आपण 3 कोप्लेनर व्हेक्टरपासून सुरुवात करू. तर 3 कोप्लेनर व्हेक्टर जर आपण घेतले, 3 कोप्लेनर व्हेक्टर जर घेतले आपण, तर ह्या 3 कोप्लेनर व्हेक्टरमध्ये ह्या अशा पद्धतीचे 3 कोप्लेनर व्हेक्टर एकाच प्लेनमध्ये असतील ते. आता याच्यात काय होऊ शकतं की ह्याच्यातले 2 व्हेक्टर जे आहेत ना, ते एकाच डायरेक्शनने असू शकतात किंवा ते एका डायरेक्शनने असणार नाहीत. एका डायरेक्शनने म्हणजे एका लाईनमध्ये. म्हणजेच मला थोडक्यात म्हणायचं की ती एकमेकाला पॅरलल असतील
ते कोलिनियर असतील. टू ऑफ देम मे बी कोलिनियर और टू ऑफ देम मे बी नॉन कोलिनियर ऑल्सो. ही केस आपण सेपरेट हँडल करणार की कोलिनियर असणं आणि कोलिनियर नसणं, ए बार आणि बी बार. तर ॲश्युम दॅट व्हेक्टर्स आर कोप्लेनर. हे व्हेक्टर कोप्लेनर आहे ते ॲश्युम केलं. प्रूव्ह काय करणार आपण? प्रूव्ह करणार की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अशा पद्धतीचं इक्वेशन अस्तित्वात आहे. आणि ह्या एक्स वाय झेड ह्या तिघांपैकी एक स्केलर, किमान एक स्केलर नॉन झिरो आहे. मग ॲश्युम दॅट दे आर कोप्लेनर. मग कोप्लेनरमध्ये शक्यता आहे, सपोज दॅट एनी टू ऑफ ए बार बी बार अँड सी बार आर कोलिनियर व्हेक्टर्स. कोणते तरी दोन, एनी टू याचा अर्थ कोणते तरी दोन कोलिनियर असतील. हा समजा ए बार आणि बी बार कोलिनियर असतील, तर मग ए बार हा बी बारचा मल्टिपल असेल. ए बार हा बी बारचा मल्टिपल असेल. म्हणजेच आपल्याला ए बार कॅन बी दॅट ए बार अँड बी बार कॅन बी रिटन ॲज एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू झिरो. अशा पद्धतीचा आपण एक रिमार्क पाहिलेला आहे. टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ there exist scalars m and n such that ma bar plus nb bar is equal to 0 bar. त्या mn ऐवजी इथं एक्स वाय वापरलेलं आहे. मग हे जे इक्वेशन आहे हेच इक्वेशन परत खाली लिहिलेलं आहे मी. हेच इक्वेशन परत खाली लिहिलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक तिसरा वेक्टर ॲड केला, झिरो सी बार. झिरो सी बार म्हणजे झिरोचे झिरो बार आहे. झिरो सी बार म्हणजे झिरो वेक्टर आहे. तो ॲड केल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे मला हे ज्या टाईपचं जे इक्वेशन पाहिजे होतं ना त्या टाईपचं इक्वेशन मिळालं. हा ह्यातला झेड झिरो आहे असू द्या ना, आम्हाला काय पाहिजे, ॲटलिस्ट वन ऑफ देम शुड बी नॉन झिरो. आणि ह्या एक्स वाय पैकी एक नॉन झिरो असतोच, ही कंडिशन आपल्याला माहिती. म्हणजे हे तीन वेक्टर कोप्लेनर असतील, त्यातले दोन कोलिनियर असतील, तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. आता केस 2 मध्ये मी काय घेणार की कोप्लेनर आहेत आणि त्यातले कोणतेच दोन कोप्लेनर नाही आहेत, कोलिनियर नाही आहेत. नो टू ऑफ देम आर कोलिनियर. ही आपली केस 2 असेल. Case 2. No two of vectors a bar, b bar and c bar are collinear. मग c bar is coplanar with a bar and b bar and a bar, b bar are non-collinear vectors. So c bar can be expressed as linear combination of a bar and b bar. Means c bar can be written as t1 a bar plus t2 b bar. तर t1 t2 ला मी xy म्हणतो आणि आपल्याला माहिती आहे की xy पैकी म्हणजे त्या t1 t2 पैकी एक तरी नॉन झिरो असेल. म्हणजे एक्स किंवा वाय दोघांपैकी एक नॉन झिरो आहे. आता हा सी बार जो आहे ना, ह्या सी बारला मी ह्या बाजूला घेतो, तो मायनस सी बार होईल. मग या सी बारचा जो कोएफिशियंट आहे -1, लेट अस डिनोट दिस कोएफिशियंट -1 बाय झेड अँड वी गेट इक्वेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. झालं. म्हणजे सी बार जर ए बार बी बार सी बार जर कोप्लेनर असतील तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. आता कॉन्व्हर्स पार्ट जो असतो, इफ पार्ट जो असतो, त्याच्यामध्ये आपण ॲश्युम करणार की हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. आपण ॲश्युम काय करणार, हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं, इक्वेशन आहे, असे स्केलर एक्झिस्ट आहेत हे ॲश्युम करणार आणि प्रूव्ह करणार की व्हेक्टर्स कोप्लेनर आहेत. पहा सुंदर पार्ट आहे हा. ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. सो सपोज झेड इज नॉट झिरो. समजा झेड नॉन झिरो आहे असं ॲश्युम करू. मग झेडने आपण डिवाइड करू ह्या इक्वेशनला. सी बारला ए बार बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करू. सो सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार अँड देअरफॉर सी बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. दॅट मीन्स ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर वेक्टर. सो वी प्रूव्ह दिस. झाली, सिद्धता संपलेली आहे. इक्वेशनवरून आपण कोप्लेनर दाखवलं. कोप्लेनर असतील तर त्यावरून इक्वेशन सॅटिस्फाय होतं हे दाखवतं. तर हे तिसरा जो थेरम आहे ह्या तिसऱ्या थेरमचं प्रूफ झालं. हा तिसरा जो थेरम आहे ह्या थेरमचं आपण हे प्रूफ कंप्लीट केलेलं आहे. तर हे जे प्रूफ आहे हे प्रूफ तुम्ही न पाहता लिहून काढायचं. न पाहता म्हणजे असे डोळे बंद करून लिहायचं असं नाही म्हणत बरं का मी. न पाहता लिहायचं म्हणजे पुस्तक उघडायचं नाही, व्हिडिओ चालू करायचा नाही, फक्त स्टेटमेंट लिहून घ्यायचं इथं पाहून किंवा पुस्तकामध्ये पाहून थेरमचं स्टेटमेंट लिहायचं. आणि परीक्षेमधलं उत्तर जसं लिहिताना तसं उत्तर तुम्ही स्वतः तुमच्या मनाने कुठपर्यंत लिहिता येते ते बघायचं. आडलं तर व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा पुस्तकामध्ये पाहू शकता. पुस्तकातलंच प्रूफ मी इथं घेतलेलं आहे. चला, तर हा थेरम झाला. ह्या थेरमवरती काहीतरी करोलरी रिमार्क असणारच आहेत. ही काय करोलरी आली
करोलरी म्हणजे काय? त्या थेरमवरून आपण काही डिराईव्ह करतो का, काही कन्सेप्ट त्याच्यावरून आपल्याला काही रिझल्ट त्याच्यावरून मिळतो का. करोलरी 1, इफ थ्री वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर नॉट कोप्लेनर. थेरममध्ये म्हटलं होतं कोप्लेनर. कोप्लेनर असले ना की काय होतं आपल्याला कळालं. थेरम म्हणतो इफ दे आर नॉ कोप्लेनर देन दिस टाईप ऑफ इक्वेशन एक्झिस्ट अँड इन विच वन ऑफ देम इज नॉट झिरो. हे काय म्हणतो रिमार्क? इफ थ्री वेक्टर्स आर नॉट कोप्लेनर and such type of equation exist, then each of them x y z they must be zero. का बरं? का बरं तिन्ही पण झिरो? इफ ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉट झिरो then vectors become coplanar, but vectors are not coplanar, and therefore scalar at least all scalars must be zero. If at least one of them is non-zero, then theorem says that they are coplanar. But ते coplanar तर नाही येतं. ही corollary 1. आणखीन एक corollary आहे. The vectors a bar, b bar and xa bar plus yb bar are coplanar for all values of x and y. ए बार बी बार आणि एक्स ए बार प्लस वाय बी बार हे कोप्लेनर असतात. एक्स आणि वायच्या कोणत्याही किमती करता. कसं सिद्ध करता येईल बरं आपल्याला? हे मी तुमच्यावर सोपवतो. मी काय करतो? तुमच्यावर सोपवतो हे की एक्स आणि वायच्या कोणत्याही किमती घेतल्या तरी त्यांचं जे लिनियर कॉम्बिनेशन बनतं तो व्हेक्टर आणि हे ए बार बी बार असे तीन व्हेक्टर कोप्लेन. खूप सोपं आहे हे. तर ह्या दोन करोलरी पाहिल्या. आता आपण जाणार आहोत 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमकडं. तर ह्या 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जाण्यापूर्वी आपण 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय असतं त्याची एकदम छोटीशी रिव्हिजन घेऊ. एनी पॉइंट इन प्लेन इज रिप्रेझेंटेड ॲज अन ऑर्डर्ड पेअर ए बी. आपण म्हणतो P23 इज अ पॉइंट. म्हणजे तो 2-3 जो असतो ना ते त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स असतात. ते कॉर्डिनेट तो पॉईंट निश्चित करत असतात. वेअर ए बी आर डिस्टन्सेस विथ सुटेबल साईन ऑफ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. तर यातला हा बी जो असतो ना तो बी म्हणजे ह्या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स असतं. आणि ए जो असतो तो ए म्हणजे वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं पण कॉर्डिनेट्स मात्र निगेटिव्ह असू शकतात. कन्व्हेन्शन आहे की वाय ॲक्सिसच्या उजव्या बाजूला जे असतात ते त्यांचा एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो. वाय ॲक्सिसच्या डाव्या बाजूला जे पॉईंट असतात त्यांचा एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो. त्याच पद्धतीने खाली एक्स ॲक्सिसच्या खाली निगेटिव्ह, एक्स ॲक्सिसच्या वर पॉझिटिव्ह. हे कन्व्हेन्शन आहे. कन्व्हेन्शन म्हणजे ठरवून घेतलेला संकेत असतो. ठीक आहे. तर हे 2 डायमेन्शनल जॉमेट्रीबद्दल आपण बोललो. आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री करता काय करायचं आहे? आपण दोन एकमेकाला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन घेणार. त्याला एकाला एक्स ॲक्सिस म्हणतो, एकाला वाय ॲक्सिस म्हणतो. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने जर आपण मूठ ठेवली, ही उजव्या हाताची बंद केलेली मूठ ज्याचा अंगठा वर केलेला आहे अशी मूठ जर आपण इथं ठेवली ह्या ओरिजिनच्या ठिकाणी, अशा पद्धतीने ठेवायचं की जे फिरवलेले बंद केलेले बोटं आहेत ना ते बोटं एक्स ॲक्सिसकडून वाय ॲक्सिसकडे चालले पाहिजेत. म्हणजे हे जे बोटं येतं ह्या बोटांची दिशा पहा, इकडून इकडं अशा पद्धतीने हे बोट वळालेले दिसतात. ते एक्स ॲक्सिसकडून वाय ॲक्सिसकडं रोटेट केलं जाईल अशा पद्धतीने तर हात मांडायचा. आणि असा हात मांडल्यानंतर अंगठ्याची जी दिशा असते ती दिशा म्हणजे पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसची दिशा. हे सगळं कशासाठी केलं आपण? हा हात कशासाठी मांडला असा? पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस कोणत्या डायरेक्शनने असेल ती झेड ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन समजण्याकरता हा सगळा आपण प्रताप केला होता. तर झेड ॲक्सिसची डायरेक्शन झाली. आता तिसरा ॲक्सिस पण आला बरं का आपल्याकडं. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. हे ॲक्सिस जर तुम्हाला तुमच्या रूममध्ये पाहिजे असतील ना तर दोन भिंती जिथं मिळतात ना व्हर्टिकली त्यातला जो उभा कोपरा असतो ना, उभा वर जाणारा, तो म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस झाला. खालचे जे दोन कोपरे येतं फरशी आणि एक्स वाय प्लेन, एक्स झेड प्लेन, तिथं जो कॉर्नर तयार झालेला आहे तो एक्स ॲक्सिस आणि त्याच्या समोरचा दुसरा जो असेल तो वाय ॲक्सिस. म्हणजे कोपऱ्यात बघितलं ना की तुम्हाला ओरिजिन दिसेल कोपऱ्यात
खाली जमिनीलगत जे दोन कॉर्नर येतं ते दोन कॉर्नर म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे. आणि व्हर्टिकल जो आहे दोन भिंतींमधला कोपरा तो म्हणजे झेड ॲक्सिस. बघा ना एकदा कोपऱ्यात बघा, कोपऱ्यात पहा, दिसले का ॲक्सिस दिसले. चला आता इकडे बघा, आता व्हिडिओकडे बघा. टू लोकेट अ पॉइंट इन स्पेस 3 नंबर्स आर रिक्वायर्ड. म्हणजे एखादा पॉइंट निश्चित करायचा असेल तर आपल्याला 3 नंबर लागतात. these three numbers are distances. These three numbers are distances, distances from coordinate axis. Actually coordinate planes, plane पासूनचे ते अंतर असतात. We represent any point in space by ordered triplet A, B, C of real numbers. आता ह्याच्यातला ए काय असतो ते मी समजावून सांगतो. जसं मी ह्या 2 डायमेन्शनमध्ये ए काय असतो ते तुम्हाला सांगितलं होतं. ए काय असतो बरं, तुम्ही सांगा, सांगा ना. ए काय असतो? ए इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ॲक्सिस. ए इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ॲक्सिस इन 2 डायमेन्शन. अँड इन 3 डायमेन्शनल जॉमेट्री ए इज द डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम वाय झेड प्लेन. ए इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय झेड प्लेन. B is distance of this point from xz plane and C is distance of point from xy plane. xy plane पासूनचं अंतर आहे. म्हणजे स्पेसमध्ये तुम्ही पॉईंट घेतला तर तो जमिनीपासून किती उंच आहे, जमिनीपासून किती दूर आहे ते सी या पॉईंटपासून कळतं. कारण जमीन म्हणजे एक्स वाय प्लेन आहे. जमीन म्हणजे तुमची एक्स वाय प्लेन आहे. कारण जमिनीचे जे दोन कोपरे येतं ते एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांनी डिटरमाइन केलेलं प्लेन आहे. म्हणून झेड कॉर्डिनेट, पॉईंटचा झेड कॉर्डिनेट म्हणजे तो पॉईंट जमिनीपासून किती दूर आहे. त्या पॉईंटपासून जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकला तर त्या परपेंडिक्युलरची लेंथ असते. त्याचप्रमाणे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट मी एक्सप्लेन केलेले आहेत. ओ इज द ओरिजिन. बस बाकी ह्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. आता 3 डायमेन्शनल सिस्टीममधले हे सगळं सांगून झालेलं आहे. त्या प्लेनला एक्स ओ वाय प्लेन म्हणतात वगैरे वगैरे. ते जे 8 भाग बनतात त्याला ऑक्टंट म्हणतात. एक्स आणि वाय ॲक्सिसमुळं 4 भाग बनतात त्याला क्वाड्रंट म्हणतात. 8 भाग होतात म्हणून त्याला ऑक्टंट म्हणतात. ऑक्टॅ हा जो शब्द आहे ना, ऑक्टॅ, ह्या ऑक्टॅ या शब्दाचा अर्थ 8 असा होतो. ऑक्टोबर, ऑक्टोपस. ऑक्टोपस हा प्राणी माहिती तुम्हाला? ऑक्टोपस नावाचा प्राणी, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? अष्टपाद प्राणी. अष्टपाद, त्याला अष्टपाद ऑक्टोपस म्हणायचं कारण काय माहिती? त्याला 8 पाय असतात. ऑक्टोपसला ऑक्टोपस का म्हणायचं? त्याला 8 पाय असतात म्हणून त्याला ऑक्टोपस म्हणतात. अष्टपाद प्राणी, 8 पाय असलेला. ऑक्टोबर हा जो महिना आहे ना, तो ऑक्टोबर हा 8वा महिना होता. सप्टेंबर हा 7वा महिना होता. सप्टेंबर 7वा महिना म्हणून त्याला सेप्ट्या. 8व्या महिन्याला ऑक्टो, 9व्या महिन्याला नोन्या म्हणजे नोव्हेंबर असं म्हणायचे. 10व्या महिन्याला डिसेंबर म्हणायचे. पण एक काळ असा आला की त्या काळामध्ये आपल्याला सगळं मागं पुढं करावं लागलं कॅलेंडर. कदाचित ह्या कोरोनामुळं आपल्या कॉलेजचं कॅलेंडर, आपल्या एज्युकेशन सिस्टीमचं कॅलेंडर बदलण्याची शक्यता आहे. म्हणजे आपलं जे शैक्षणिक वर्ष असतं ना, जूनपासून सुरू होत असतं 15 जूनला, ते 15 जूनला तर सुरू झालेलं नाही. आज 22-23 सप्टेंबर आलाय तरी ते सुरू झालेलं नाही. काय सांगता येत नाही. कोरोनाने जर मुक्काम केला आणि दिवाळी बघून जायचं म्हणला तर कदाचित आपल्याला आपलं कॅलेंडर, शैक्षणिक वर्ष जे आहे ते जानेवारीपासून सुरू करावं लागेल. तर पूर्वी कधीतरी असं झालं होतं. पूर्वी कधीतरी एकदा असं झालं होतं की हे सगळे महिने आहेत ना कॅलेंडरचे, ते मागं पुढं करावे लागले. 2 घरं मागं सरकवावं लागले आणि सप्टेंबर हा पुढं सरकला. ऑक्टोबर हा 8वा महिना होता ना, तो 10वा झाला. ऑक्टोबर हा कितवा झाला? 10वा. नोव्हेंबर झाला 11वा आणि डिसेंबर झाला 12वा. त्यांची नावं मात्र तसेच राहिलेले आहेत. त्यांची नावं मात्र तसेच राहिलेले आहेत. हो, मी काय खोटं सांगत नाही तुम्हाला. पण मी नाही बघितलेलं बरं काही. नाही तुम्ही म्हणतात सर तुम्ही होते का हो तेव्हा? नाही नाही, हे खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. म्हणजे अगदी 12व्या-13व्या शतकामध्ये कधीतरी हे कॅलेंडरचं गणित जे काय आहे ते आपल्याला बदलावं लागलेलं आहे. ठीक आहे, काय होतंय पाहूया. जानेवारीला सुरू होतंय का थेट पुढच्या जूनला सुरू होतंय? चला आपण हे
कॉर्डिनेट 3 डायमेन्शनल कॉर्डिनेट सिस्टीमबद्दल बोलत होतो. तर हे प्लेन, ॲक्सेस, कॉर्डिनेट्स. आता कॉर्डिनेट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे अगोदरच्या स्लाईडमध्ये, की कॉर्डिनेट म्हणजे प्लेनपासूनचे अंतर. कॉर्डिनेट म्हणजे काय, प्लेनपासूनचे अंतर. तिथं ए बी सी म्हटलं होतं, इथं एक्स वाय झेड म्हटलेलं आहे. तर एक्स वाय झेड आर कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट. हा पॉईंट पी, इथून जर आपण ह्या प्लेनवरती परपेंडिक्युलर टाकले तर हे पी पॉईंटवरून एक्स झेड प्लेनवर टाकलेलं परपेंडिक्युलर आहे. हे परपेंडिक्युलर तुम्ही पहा, आणि परपेंडिक्युलरचे जे फूट असतात त्यांचे कॉर्डिनेट्स कसे लिहिलेले आहेत. ओरिजिनचे कॉर्डिनेट 0 0 0 आहेत. एक्स ॲक्सिसवरती जो पॉईंट आहे हे इथं ए, त्याचे कॉर्डिनेट x 0 0 लिहिलेले आहेत. हा वाय ॲक्सिसवरचा जो पॉईंट आहे त्याचे कॉर्डिनेट 0 y 0 असे लिहिलेले आहेत. हा एल पॉईंट एक्स वाय प्लेनमध्ये, एक्स वाय प्लेनमध्ये असलेल्या पॉईंटचा झेड कॉर्डिनेट 0 असतो, त्याचे कॉर्डिनेट लिहिले आहेत XY 0. तर हे अशा पद्धतीने आपण पॉईंटचे कॉर्डिनेट्स लिहितो. तर हे 3 डायमेन्शनल कॉर्डिनेट सिस्टीम जे आहे त्या 3 डायमेन्शनल कॉर्डिनेट सिस्टीमबद्दल सांगितलं आहे. पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असा असतो x 0 0. वाय ॲक्सिसवरचा पॉईंट असतो 0 y 0. झेड ॲक्सिसवरचा पॉईंट असतो 0 0 z. झेड ॲक्सिसवरच्या पॉईंटचा एक्स आणि वाय कॉर्डिनेट 0 असतो. वाय ॲक्सिसवरच्या पॉईंटचा एक्स आणि झेड कॉर्डिनेट 0 असतो. झेड ॲक्सिसवरच्या पॉईंटचा एक्स ॲक्सिसवरच्या पॉईंटचा वाय आणि झेड कॉर्डिनेट 0 असतो. तर हे कॉर्डिनेट ॲक्सेसवरती असणाऱ्या पॉईंटच्या कॉर्डिनेटबद्दल बोललो. त्याचप्रमाणे प्लेनमधल्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स कसे असतात हे मी तुम्हाला आकृतीमध्ये असताना सांगितले, आकृती दाखवत असताना सांगितलं. एक्स वाय प्लेनमध्ये झेड कॉर्डिनेट 0 असतो, वाय झेड प्लेनमध्ये एक्स कॉर्डिनेट 0 असतो, आणि झेड एक्स प्लेनमध्ये वाय कॉर्डिनेट 0 असतो. तर हे प्लेनबद्दल बोललोत. नंतर डिस्टन्सबद्दल, पी पॉईंटचे कॉर्डिनेट जर एक्स वाय झेड असतील तर याचे कॉर्डिनेट प्लेनपासूनचे अंतर जर पाहिजे असतील ना आपल्याला, म्हणजे एक्स वाय प्लेनपासूनचं अंतर पाहिजे असेल तर ते झेड कॉर्डिनेटपासून मिळतं. म्हणजे झेड कॉर्डिनेट जर निगेटिव्ह असेल तर डिस्टन्स तर काही निगेटिव्ह नसतं, म्हणून त्याचा मॉड्युलस घ्यायचं. सो डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स वाय प्लेन इज मॉड झेड. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय झेड प्लेन इज मॉड एक्स. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स झेड प्लेन इज मॉड वाय. कारण मी सांगितले कॉर्डिनेट्स म्हणजे प्लेनपासूनचे अंतर. पॉईंटचे कॉर्डिनेट्स म्हणजे प्लेनपासूनचे अंतर, फक्त त्या अंतरांना विशिष्ट चिन्ह दिलेलं असतं. तो कोणत्या ऑक्टंटमध्ये आहे त्यानुसार त्याचे चिन्ह ठरवले जातात. आता डिस्टन्सबद्दल बोलू आपण. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम ओरिजिन, इथं पण डिस्टन्स फॉर्म्युला, जसा 2 डायमेन्शनमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला आहे तशाच पद्धतीचा हा 3 डायमेन्शनमधला डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ओ पी इज गिवन बाय रूट x² + y² + z². आणि जर 2 पॉईंट असतील असे x1 y1 z1, x2 y2 z2, तर त्यांच्यामधलं पण डिस्टन्स देण्यासाठी आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, तो मी पुढच्या स्लाईडवरती घेतलेला आहे. हे व्हेक्टरचे कॉम्पोनंट किंवा पहिल्यांदा बेसिक व्हेक्टर्स आपण डिफाईन करणार आहोत. आपण काय करतो, ह्या एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने असणारा युनिट व्हेक्टर जो आहे त्याला आय कॅपने डिनोट करतो. वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनने असणारा युनिट व्हेक्टर जो आहे त्याला जे कॅपने डिनोट करतो, आणि झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनने असणाऱ्या व्हेक्टरला आपण के कॅप असं म्हणतो. तर ह्यांना बेसिक व्हेक्टर्स असं म्हणतात. आणि हे जे व्हेक्टर्स आहेत हे व्हेक्टर रिप्रेझेंट केले तर ओ सी, वेअर सी इज ओ ए, इथे नाव चुकलेलं आहे, हा एला बी, बीला सी, सीला ए असं म्हटलं गेलं आहे. तर हा ए पॉईंट आहे, 1 0 0 कॉर्डिनेट असणारा पॉईंट इथं एने दाखवलेला आहे. तर 1 0 0 कॉर्डिनेट असणारा पॉईंट ओ ए दॅट रिप्रेझेंट युनिट व्हेक्टर आय, इथं जे आणि इथं के. यू आर फॅमिलियर विथ दिस व्हेक्टर्स आय जे के बेसिक व्हेक्टर्स, अँड वी नो देअर मॅग्निट्यूड इज 1 बिकॉज दे आर युनिट व्हेक्टर्स. ते युनिट व्हेक्टर आहेत म्हणून त्यांचं मॅग्निट्यूड 1 युनिट असायला पाहिजे. तेच इथं लिहिलेलं आहे, आय जे के, ओ ए, ओ बी, ओ सी. त्यांना स्टँडर्ड बेसिक व्हेक्टर्स किंवा युनिट व्हेक्टर्स असं आपण म्हणतो. आणि प्रत्येक व्हेक्टर स्पेसमधला प्रत्येक व्हेक्टर हा आय जे केच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करतो. स्पेसमधला
प्रत्येक वेक्टर आय जे केच्या फॉर्ममध्ये व्यक्त करतो. त्याच्याकरता एक थेरम आहे, ते थेरमचं स्टेटमेंट पाहूयात आपण. इफ ए बार बी बार सी बार, इफ ए बार बी बार सी बार आर थ्री नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स. नॉन कोप्लेनर म्हणजे एका प्रतलात नसलेले, दे डू नॉट लाई इन वन प्लेन. If a bar, b bar, c bar are non-coplanar vectors, then any vector r bar in space can be uniquely expressed as linear combination of a bar, b bar and c bar. स्पेसमधला प्रत्येक वेक्टर आर बार हा कोणताही वेक्टर असेल स्पेसमधला, कोणताही म्हणतोय मी, एनी वेक्टर आर बार can be expressed as linear combination of a bar, b bar, c bar. a bar, b bar, c बारचं लिनियर कॉम्बिनेशन करून हा वेक्टर आपल्याला एक्सप्रेस करता येतो. हा ए बार, बी बार, सी बारचं लिनियर कॉम्बिनेशन करून हा वेक्टर एक्सप्रेस करता येतो. म्हणजेच आर बार कॅन बी रिटर्न ॲज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. हे थेरमचं स्टेटमेंट मी आज सांगितलं. याचं जे प्रूफ आहे, जे मी फास्टमध्ये स्क्रोल केलं, हे जे प्रूफ आहे, हे प्रूफ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की हा थेरम नंबर 4 तुम्ही वाचायचा, याचं प्रूफ पाहून घ्यायचं. पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या तासामध्ये मी तुम्हाला ह्या थेरमचं प्रूफ समजावून सांगणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.